भजन महर्षी संदीप लोके बुवा यांचं भजन या ठिकाणी म्हणजे रूपाचा अभंग हबप बुवा यांचा आत्ताच झालेला आहे. अतिशय सुंदर बुवा. मी पहिल्यांदाच बोलले बुवा तुमच्या भजनात नाव नाही, फक्त असो गेम केले ना पहिलं सुरुवाती मग माहिती होता बुवा. विचारून बघा ते बुवा म्हणतो ते माहिती आहे, पण ते बसल्यानंतर जोईल बुवा माका आठवला. आज आपण अशी खेळी खेळूया जरा. लोके बुवा व त्या कदम बुवांच्या एका गाण्यातच मी तुका अक्षरशः तुझा विषय मिटवून टाकले. कारण तू आता जर काय बोललंस ना त्याच्यावरनं सगळ्या मिठभाव गावातील भजन म्हणजे आपल्या ग्रामस्थांनी ओळखलं नाही की आपल्या म्हणजे आपल्या गावातलो जरी नसलो जन्माक नाही येलो आमच्या गावात लिंगडाळीत जरी जन्माक येलो तरी आमच्याकडचो हा तो म्हणजे असो लांबसून लोक आमच्याकडचो हा जन्म त्याचो लिंगडाळीत झालो असं तुम्ही सांगितलं. तीच वाडी पण तो जन्म तुमचं वाढीत झालो नाही असं तुम्ही सांगितलं. मी काय बोलत नाही. तो त्याच्या तोंडाने त्या परमेश्वरानं वधवून घेतला ना सगळा. आणि इतक्यापर्यंत गेलो की इतको अतिरेक केला की रूपाच्या अभंगात त्याचा चुकाक भाग पाडला त्या विठ्ठल रखुमाई. तू जास्ती पेवतस ना तुका भजनाचो ग झालो तुका हे मारून घालते. तुका म्हणे ते कवी लावलं याची आवळून टाकला. विसरलो पुढचा मनाचाच विसरलो. योग्यात म्हणतो आटप आणि उडव तू करतं काय. आणि मग त्या पोरसवाल्याला सांगतं वरती मनाचा असला त्यांना कशाला दोष लावतो. तू चुकलंस रे, तू चुकलं. ते माझे मित्र ते चुकणारच नाही. अरे सगळे ड्रायव्हर ते हा उगत नाही त्यांना खय खटतो येतं तो बरोबर समजतं. त्यामुळे ते चुकलेले नाही. तू चुकलास बाई. काय हा प्रकार. ए बुक्की टेंबूळ काढली. तू असं समजतस रे निर्भाव भाऊ. मी माझ्या देवगडातलं अभिमाना माका या गावाबद्दल मी पहिली नावा सगळ्यांची घेतली उगाच घेतली बुवा बिवांची. ते पैसे देऊसाठी न तू इतक्या बोललोस तो पैसे देऊसाठी. शेवटी बिचाऱ्याने तुझे क्लासमेट होते त्यांनी 500 पैसे काय करतील बिचारे. बोललंसच असो तू मी ऐचो होय माझी इज्जत राह. आणि त्यांनी वळखला आणि याची इज्जत आता गेलेली आहे. तेव्हा एका 500 दिल्याशिवाय येऊन नाही तर मेलो आकार मारतो. उडवते पेटवीत राहू नुसतो. म्हणजे मी इतक्या उडवतोय तो 400 वर आणि त्याने काही माझ्या वळव्यात कांडा लावला तो 1000च्या वर गेलो. म्हणजे सांगायचं काय बुवा एका कलियुग म्हणतात. कारण आज या कलियुगात बुवा एखादी महिला मार्केटमध्ये जात असली तरी आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जाईल पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही. बुवा कलियुग आहे. आणि तुझा झाला कसं बुवा. आता मी सुद्धा बोलते लोक हसतात ना. तर तू अक्षरशः तुझ्या काकडे काढायला मध्ये तुझ्या वळब्यात आग लागते. तू वळब्यात बुवा माझ्या आग लावलंच नाही. मी कदम बुवांचा म्हटलं होतं लक्षात घे. तू काय बोलतस ते तो जरा विचार कर. यूट्यूब चालू आहे तुझ्या वळब्यात काढ. माका पांचाळ बुवांचा अभिमान नाही असा तुका वाटला. अरे पंचरत्नांचा माका अभिमान हा. म्हणून आज कदम बुवांची मी सुरुवात केली. म्हटलं चला आज माझ्या कदम बुवांची सुरुवात करूया. अरे काशीराम कदम बुवा काय म्हणायचे काय म्हणायचे. 8 वेळा नारळ ठेवी म्हटलं मगाशी. आणि बाजूकच वाडी आहे. कोणतरी ऐकांकडे जरी ठेवला तरी मेलंय का मारणी. असं करून तू तुझ्या गावात माका काय मारूचो विचार. तू बोललोस अगदी नाही जमला तर नारळ ठेवील असं नको रे बुवा. आई भजन 4-5 तासाचा विषय तू माका बोल मी तुका बोला विषय संपलो. आणि वैदिक काय सांगितलं तुका बाकी काय नाही ना सांगायला. तू विचारीस सुद्धा रात्री काय केलास म्हणून इतकं वाईट बुवा. नशीब त्यांनी नाही वैदिक काय विचारलं. रात्री झोपले होते ना की त्रास देत होते. यो एकदम पोचलेलो बुवा. यो सांगला त्याने मी नालायक बुवा आहे म्हणून. तू काय विचारी तू माणसात मागे
महिला वर्ग बघवा, महिला वर्ग आज आपल्या भजन ऐकतो बुवा 50% आरक्षण आहे त्यांना. साबणाची जाहिरात असली तर ती चांगल्या साबणाची जाहिरात त्या महिला वर्गांसाठी. लक्ष लगाव खूबसूरती पाव, तुझ्याने माझ्यासाठी सपट लोशन लगाव खुजली भगाव. ए बुवा किती पेवलंच ना तरी आमच्यासाठी काय नाही रे 50%. अरे मंदिरात जागा सुद्धा महिला वर्गांसाठी, मंदिरात जागा, पूजा सुद्धा मंदिरात, आरती सुद्धा मंदिरात, साधना सुद्धा मंदिरात आणि आराधना सुद्धा मंदिरात. मंदिरात आमच्यासाठी जागा एकच, घंटा. कुणी पण यायची, टांग करायचं आणि पुढे जायचं. गेली आमच्यासाठी घंटा. तू आता घंटेला किती बोललात तू बघ, असलाच ते का वाढतात. तू माणसात ना उठलेलो, अरे त्यांना टेन्शन किती असतं बुवा. हसा तुम्ही पण चहा पिया आणि मग हसा. पेटव का ती 500ची नोटी किती दिला असते ते का मका समजला. म्हणजे माका देऊ कवी म्हणून म्हणत नाही, पण ते का किती दिला असते माका समजले. कारण तू माझ्या टाकल्यावरनं बोललो त्याच्यामुळे कुणीतरी 2-3 500च्या नोटी दिलाली त्याच्यावरनं तरी समज बुवा. त्या नोटीत सुद्धा फोटो माझा. त्या शब्दासाठी तुका नोटी हे बघ. भाव पण सगळे आनंद झालो त्यांका. अरे जाशील तर माझे सगळे बघितलंच तर माझी गँगच आहे. इकडे बघ हे नोटीवर फोटो माझा आहे. उदय गोखले बुवा काय म्हणायचे, या गाढवाला गुळाची चव नाही सांगती संत सद्गुरू ज्ञानी. या गाढवाला गुळाची चव नाही सांगती संत सद्गुरू ज्ञानी. या गाढवाला गुळाची चव नाही सांगती संत सद्गुरू ज्ञानी. या गाढवाला गुळाची चव नाही सांगती संत सद्गुरू ज्ञानी. या गाढवाला गुळाची चव नाही सांगती संत सद्गुरू ज्ञानी. नळी कुंकी तसे सोनार, नळी कुंकी तसे सोनार, नळी कुंकी तसे सोनार, नळी कुंकी तसे सोनार. जाई इकडून तिकडून वार, जाई इकडून तिकडून वार, जाई इकडून तिकडून वार, जाई इकडून तिकडून वार. परिमतेला या मूर्खाची अभंग संतांची वाणी. परिमतेला या मूर्खाची अभंग संतांची वाणी. या गाढवाला गुळाची चव नाही सांगती संत सद्गुरू ज्ञानी. या गाढवाला गुळाची चव नाही सांगती संत सद्गुरू ज्ञानी. काशीराम परब बुवा तर बुवा तू वही शोधूची लागता. मी जीव देऊ गेलो होते तू वही शोधीस त्याच्यावर. पांचाळ बुवांचा मी आता गजर असा म्हणतो, अरे पांचाळ बुवांचं रक्त तू स्वतः सांगितलंस नाही तुका जर शोधूची वेळ येली बुवा. कदम बुवांचं मी शोधले नाही बुवा, डायरेक्ट म्हटले रे. जयराम घाडी बुवांचे शिष्य असतात. आता मी उदय गोखले बुवांचं काही शोधूक गेले नाही. आता काशीराम परब बुवांचं सुद्धा मी बुवा डायरेक्ट म्हणणार आहे. काय शोधूची पंचरत्न संत होऊन गेले बुवा ते संत. आणि त्यांचा जर आमका शोधूची वेळ येली रे, सगळ्यांनी ओळखला नाही तुझा काय तर काय सांगू मी. माका तुका अजिबात बोलायचा नाही, तुझ्या तूच घालवून बसलंस तरी पण पुढच्या वर्षी तुका आणते. हो लिहून ठेव, पुढच्या वर्षी ते तू आहेस. मी पुन्हा येईल. उडवतो उडवीत घे. आणि तुका ठरलेले सगळे क्लासमेट आहेत ते बक्षीस तुका देणार. हे लिहून मला क्लासमेट पैसे देणार आहे. तास सुद्धा तू लिहून घेऊची त्याची वेळ येईल. काय देता इज्जत राखला सो. सन्माननीय विनायक आचरेकर, खरोखर आयुष्यात मी तुमका कधी विसरणार नाही. पण कसं होतो मेल्यासारखं झालं असते. मी 2-3 नोटे 500चे जर ते काय करतात न काय करतात तो पेटवता
त्याका दिलास मी एवढं त्याच्या बरोबरीने चालले माका एक होणार, पण आचरेकरांक कधीच विसरणार नाही हो. 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा या पैशावर काय अवलंबून नाही रे. विनायक राणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. विघ्नेश आर्लेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझे क्लासमेट नसले तरी बुवा मिरबावगाव मी काय पाकिस्तानच सुनीले नाही रे. मी सुद्धा देवगडातलोच आहे ना. थोडं तुझं विचार करतात तसं माझंही करणार आहे. तू असा बोलतोस की त्याला काय देऊ नको. आणि ट्रेनमध्ये मराठी बोलत नाही असं तुका कोणी सांगितलं? तिने विचारलं मका ट्रेनमध्ये मराठी बोलतात का विचारलं नाही. जाणकार व्यक्ती असतो मी. दिवा ट्रेनमध्ये सगळे फेरीवाले मराठीच टाकल्या बुवा. हा तिकडे मुंबईत गेल्यानंतर गोष्ट वेगळी आहे ती. तिकडे सुद्धा मराठीत असतं. आपल्या सामानावर लक्ष ठेवा, आपलं सामान चेक करा. चढलंच ट्रेनमध्ये की तर चालू कोणता या बडबडतच आपल्या सामानावर लक्ष ठेवा, आपलं सामान चेक करा. म्हटलं गावात नाही लाव तेव्हा सगळा सामान बरोबर होता. आणि चढल्या चढल्या काय सांगता या चेक करा आणि तपासून पहा. अरे बुवा तो मुंबईचा विषय वेगळा आहे. त्या की पुन्हा या कोणता बोमटतच अगला स्टेशन कळवा, नेक्स्ट स्टेशन कळवा. तू म्हटलं का माझी ठाण्याबद्दल ते तुका कसं काय तर कळवतो. काय चढल्यापासून कळवा कळवा लावलं. नेक्स्ट स्टेशन डोंबिवली. एका माणसाने शर्ट काढल्याने उघडे झाले. हो म्हटलं आजोबा उघडे कशात झाला? नाही म्हणतं चढल्यापासून तर कोणतं सांगता बोंबिवली बोंबिवली. चेक करून बघते हा की काय. तू हे बघ हे मनोरंजन आहे. भजन मी भजन नाही करीत. मी रूपाचा अभंग सुद्धा तसाच घेणार आहे. नेक्स्ट स्टेशन घाटकोपर. नको तर पडेल तू सांग. तो बुवा पाठचो माणूस होतो त्याने पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला. घाटकोपरात जायचं. नेक्स्ट स्टेशन घाटकोपर की तो कोपर गेली घाटकोपर. अगला स्टेशन घाटकोपर त्याचा चामडा काढला. घाटकोपरात जायचं. घे स्टेशन बदलले. हो संध्याकाळच्या लोकल ट्रेनच्या गर्दीत सापडलो लोके बुवा आमचो. आणि जाबा जाबी त्याच्या भाषेत झोंबा झोंबी आणि गुलीगत धोका. इकडे नकलीतच नेल आणि लोके बुवा. आणि वरच्या 2 अंकात धरून बुवा उभे लोके बुवा. अर्ध्यावर गेल्यानंतर चपटावून टाकलं आणि घामाघूम झाले. अर्ध्यावर ट्रेन गेल्यानंतर एक खात सुटली. आता बोलले ह्या टार्गेट पुरा कसं करू एवढं करते. नुसती झोंबा झोंबी आणि झापा झापी. कसे कसे हात खाली केल्याने आपलं काम चालू केलं. तितक्यात बाजू को तो भैया विचारता ए क्या करता क्या है. बुवा सांगतात क्या करते म्हणजे खाजूती तो खाजवता है. तो भैया म्हणता खाजवता है तो तेरा खाजव मेरा क्यों खाजवता है. रावळे आप्पा सर्व्हिस मॅनेजर यांच्याकडून लौकिक धुरत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणखी बुवा कदम बुवा आणखी म्हणायचे म्हणजे पांचाळ बुवा आणि कदम बुवांची बारी असताना तू आज आठवण करून दिलंस म्हणून माका तशीच आज बारी करूच्या. पण न स्वतः मी सगळा मानणार आहे. सगळ्या भजन रसिकांका समजाले लोके बुवा म्हणजे काय असतो त्या शोधूचा लागता पंचरत्नांचा. पण या न बघता मी सगळ्या बुवांचा सगळा मानणार आहे. माकाच भोपूच आहे. एकदम तळागाळात मला टाकतोस. हो गर्दीत ना म्हणता अरे माझं लय प्रॉब्लेम येत आहे.
मी ट्रेनच्या आधी खरं प्रवासात पडत नाही, कधीतरी जावचं लागतं. वरच्या उकात माझा हात पोचत नाही. कोणाच्या तरी काहीतरी धरण्यापेक्षा त्या गाडीत नाही गेलेला बरं. तुझ्या ढेंगातनं कधी जाईल तू तुका काळाचा नाही. आता तू बोंबाटलंच ना बुवा, तो इथे गेले नव्हते, तू बोंबाटलं. 4 डुकरा इलेली पाळाली. कोटा नाही सांगत. माका वाटतं कोणतरी बघित होते, पण गोंधळ केलं रे. ते अक्षरशः तुका गाडी घालीत केल्यावरून चालव गेली. बाकी बरा आहे. चष्मू काढलं की ते चष्मू लागलो असून तो चष्मू बघितल्यानंतर आठवला. लोक्याच्या नाकावर चष्म्याचे ओझे आपल्या ताबडतोब सुचतात. काय गाण्याला त्यांना ते तिने बक्षीस नाही दिलं तरी चालेल. तू हसुक्षया येते अजून वाकडे काकडे तू हात घात म्हणून सांग. तुझ्या फोन करून वहिनी का सांग रात्री त्यांच्या काकडे हात घातले. आणि मग तू तू कोणा बोलतो तुका बाकी सगळे परवडती. लोक्याच्या नाकावर चष्म्याचे ओझे चष्म्याचे ओझे. लोकेच्या नाकावर चष्म्याचे ओझे चष्म्याचे ओझे. तू सुद्धा अचानक भयानक म्हणते ना, तू तरी काय करी. नऊ मात्र तो काय प्रॉब्लेम झाला चुकला ना, त्याच्यात सुधारणा करीत. तू मला चुकलं तू चांगलंच म्हणून मी असो तुझ्यासारखं वाईट वाटून घेणारा माणूस नाही. अरे चुकीतूनच मी सुधारत गेले आणि 24 मात्रेपर्यंत गेले. तुझं नशीब समाजल्या 24 मात्रेचं घेतलंय ना, 9 मात्रेवरच थांबलं. पण मोठेपणा आमका नको, लहानपणा देगा देवा तुझा विसर न व्हावा. मोठेपणा कधी देऊ नको. मी आता हय तसोच ठेव शेवटपर्यंत, मरेपर्यंत असोच राहा ते गांजा डोकार. त्याच्यात काय एक फरक करू शाप गुळगुळीत केलंच तरी चालणार. आता काही बाजूसून झालं ना मधी डॉलर होय ना. अरे बुवा पूर्वीचं काळ वेगळं होतं. पूर्वीची बुवा भजनच वेगळी होती. पूर्वीच्या कदम बुवानी किंवा पांचाळ बुवानी एकामेका कधीच नाही सांगल्या. तू नाही ऐकलंस तर नारळ ठेवी कधीच नाही सांगितलं. जबरदस्त त्यांची भजनं त्यांनी त्या पद्धतीत मी चाललोय. त्यामुळे माका मी काय वाईट करते असं वाटत नाही. तुका जर वाटत असला तर असू दे बरोबर. कदम बुवा काय म्हणायचे, 1 2 3 धरून खेचे हाता गाऊन म्हटलं नाही एवढा काय मका रूपाचा अभंग जमणार नाही. पण त्यांनी बोलले की असं म्हणून दाखव बुवा. असो विषय नाही. संदीप लोके बुवा पुजारी बुवा होऊ शकत नाही. पुजारी बुवा संदीप लोके होऊ शकत नाही. प्रत्येक बुवा काय कला वेगवेगळी दिलेली आहे आणि त्या पद्धतीत आपण बारी करूया.
तुमच्यासारख्या कसा जमात माका आणि ते एवढ्या वरती बोंबटून माका लवकर मारायचा नाही. ओके आता मारा टोक.